स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेणारा भोंदू बाबा अशोक खरातने अनेकांची झोप उडवली। या महाभागाने महिलांवर लैंगिक अत्याचारच केला नाही, तर भक्तांच्या आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करून त्यांची पतसंस्थेत खाती उघडून त्याचा ब्लॅक मनी व्हाईट करून घेतला। अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे खणून काढली जात असतानाच राज्याच्या सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी गुरुवारी समोर आली। समता पतसंस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सहकार नेते काका कोयटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। अशोक खरात याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधाच्या आरोपांमुळे आणि पतसंस्थेच्या सभासदांकडून होत असलेल्या वाढत्या मागणीमुळे कोयटे यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे। दुसरीकडे काही स्थानिक बातम्यांचा आधार घेतला तर केवळ प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी हे पद सोडल्याचं सांगितलं गेलं। अर्थात कोयटेच काय, पण दुसरं कुणीही आपलं पद सोडताना आपल्या मर्जीनुसार कारण देऊ शकतं, पण सध्या फक्त आणि फक्त खरात प्रकरणामुळेच त्यांनी हे पद सोडले अशा चर्चा मात्र रंगल्या। आता हे प्रकरण नेमकं काय आणि राजीनाम्याचं कारण काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश तथा काका कोयटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। 15 एप्रिललाच त्यांनी आपला राजीनामा पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाकडे पाठवल्याचे सांगितले गेले। कोयटे हे पतसंस्था फेडरेशनचे गेली 15 वर्षांपासून अध्यक्ष होते। या फेडरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे, त्यासाठी राज्यभर प्रवास करावा लागतो। कोयटे हे सध्या 75 वर्षांचे आहेत, त्यामुळे या वाढत्या वयामुळे व प्रकृतीच्या अडचणींमुळे प्रवास करणे जमत नसल्याचे कोयटे यांचे म्हणणे होते। काही स्थानिक पत्रकारांनी याच अनुषंगाने राजीनाम्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या, परंतु दुसऱ्या बाजूने मोठ्या मीडिया हाऊसने मात्र या राजीनाम्याबाबत एक वेगळाच अँगल मांडला। नाशिकचा बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांची सध्या चौकशी सुरू आहे। त्यात कोयटे यांच्या समता पतसंस्थेतील धक्कादायक माहिती समोर आली होती। खरात याने या पतसंस्थेत तब्बल 100हून अधिक खात्यांवर नॉमिनी म्हणून आपले नाव नोंदवले होते। या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची संशयास्पद देवाणघेवाण झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। विशेष म्हणजे यातील अनेक खाती कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात आली होती। या आर्थिक लागेबांध्यामुळे काका कोयटे हे खरातचे भक्त असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। राजीनामा देण्यापूर्वी काका कोयटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। माझा कोणताही भोंदू बाबाशी संबंध नाही आणि मी खरातचा भक्तही नाही। नाशिकच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात तो उपस्थित होता, इतकाच काय तो संबंध। आमच्या पतसंस्थेत सर्व नियमांचे पालन करूनच खाती उघडली जातात। ज्या खातेदारांनी तक्रार केली आहे त्यांचे सर्व पुरावे आम्ही पोलिसांना द्यायला तयार आहोत, असे त्यांनी नमूद केले। मात्र राज्यातील 15,000 पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशनच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा त्याग केला, असं सांगितलं गेलं। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण जेव्हा उघड झालं तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ समोर आले होते। तसेच अशोक खरातचे ईशान्येश्वर ट्रस्टवर चाकणकर या उपाध्यक्ष होत्या। हा सर्व प्रकार समोर येताच विरोधकांकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता। त्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले। चाकणकर यांच्या पदाच्या विकेटनंतर आता काका कोयटे यांच्या पदाचीही विकेट पडली, असं काहींचं म्हणणं आहे। समता पतसंस्थेच्या राहाता व शिर्डीतील शाखेत भोंदू बाबा अशोक खरात वारसदार असलेली शेकडो खाती आहेत। त्यात रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची ही खाती आहेत। शिर्डी पोलिसांकडून या खात्याची चौकशी सुरू आहे। याच खात्यातून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल झाल्याचा पोलिसांना संशय आहे। ही खाती कोविड काळात उघडली गेली असं सांगण्यात येतं। या सगळ्या प्रकारामुळे समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावलं गेलं। दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रतिभा चाकणकर यांच्या खात्यातून जे काही कोट्यवधींचे व्यवहार झाले ते खातं आपलं नाहीच, असं प्रतिभा चाकणकर यांनी शिर्डी पोलिसांना सांगितलं। आपण या खात्यावर सह्याच केल्या नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं। मग हे खातं कोणी व का उघडलं हा प्रश्न समोर आला। काका कोयटेंचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर या फेडरेशनच्या सभासदांनी कोयटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली।
असंही बोललं गेलं. या सगळ्या घडामोडींमुळे कोयटे यांनी राजीनामा दिला, अशा चर्चा आहेत. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.